करोनी उचित प्रेम घाली हृदयात आलो दान मागायास थोर करोनी आस पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका दयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठाला 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 प्रेम घाली हृदयात आलो दान मागायास थोर करून या आस. आजची ही सेवा या मंगलमय प्रसंगी सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आजची 7व्या दिवसाची सेवा संयोजकाच्या कडून माझ्याकडे आलेली आहे. सेवेकरता घेतलेला अभंग कान्होबायांचा असून अभंगद्वारा महाराज देवाकडे काही मागणी करतात. महाराजांची मागणी करणारी अशी खूप अभंग आहे आणि मागणी भगवंताकडे करतात. मागणी कोण करतं, मागणी करावी का न करावी, मागणी करणं उचित आहे की नाही, मागणी करण्यासाठी अधिकार काय असावा लागतो, मागता कुणाला येतं, आदी करून गोष्टीचा संभाव्य चिंतन आवश्यक आहे. त्या पद्धतीनं ज्यानं सेवा केली त्याला मागायचा अधिकार आहे. व्यवहाराच्या दृष्टिकोनातून ज्यानं सेवाच केली नाही त्याला मागायचा अधिकार नाही. अगोदर सेवा करावी लागते. ज्यांची सेवा केली त्यांना मागावं. सरळ सरळ व्यवहार आहे. ज्यांची सेवा केली त्यांच्याकडे मागावं. आपणाला जे लागतं ते मागावं, आपल्याकडे जे नाही ते मागावं आणि ज्यांची सेवा केली त्यांनी ते पुरवावं. हा व्यवहाराचा नियम आहे. विठाला 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 विठाला. ज्याला मागावं तो उत्तम अधिकाराचा असावा. कनिष्ठ अधिकाऱ्यानं उत्तम अधिकाऱ्याकडे मागावं. व्यवहाराच्या दृष्टिकोनातून लहानांनी मोठ्याला मागावं. ज्यांच्याकडे देण्यासाठी खूप असतं त्यांच्याकडे मागावं आणि ज्याला कमी पडलंय त्यानं मागावं. विठाला 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 विठाला. मागत असताना ज्याला काही कमी नाही ते कधी मागत नसतो. जे कमी नाही ती वस्तूही कधी मागत नाही. पण आज तुकाराम महाराज मागायला प्रवृत्त झाले म्हणजे तुकाराम महाराजांना काही कमी होतं म्हणून मागत आहेत. अशातलाही भाग व्यवहाराच्या दृष्टिकोनातून तुकाराम महाराजांच्या जीवनाकडे जर आपण दृष्टिक्षेप केला तर ते तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये आढळत येत नाही की तुकाराम महाराज मागायलाच प्रवृत्त होत नाहीत. अशी तुकाराम महाराजांची मूळची भूमिका आहे. कारण तुकाराम महाराज मागत असताना किंवा तुकोबरायांचे बंधू मागत असताना ते प्रत्यक्ष भगवंताकडे मागतात आणि भगवंताकडे मागत असताना काही ठराविक गोष्टी किंवा काही ठराविक अधिकाराने मागावं. मागत असताना जे मागितलं जातं ते मागत असताना थोर उत्तम अधिकारी एखादा
व्यक्ती असेल त्याच्याकडे मागत असताना किंवा एखादा मोठा माणूस असेल त्याच्याकडे मागत असताना लहानाने मोठ्याकडे गेल्यानंतर बोलताना सुद्धा विचार करून बोलावं लागतं. काही बी बोलायला जमत नाही. एखादा लंगोटीयार असतो, आपला मित्र असतो, त्याला अरे तुरे बोललं तरी चालतं, होय की नाही? काही बोललं तरी चालतं, त्याला शिव्या दिल्या तरी त्याचं काही त्याला वाटत नाही. का तर दोघं समकक्ष असतात. आता मागणारे तुकाराम महाराजांनी ज्यांना मागतात तो भगवान आहे, देव आहे, त्याच्याशी मागणं चालू आहे. म्हणजे लहानाने मोठ्याला मागणं आहे, तर लहानाने मोठ्याला मागत असताना संयमानं मागावं लागतं. लहानानं मोठ्याला मागत असताना योग्य शब्दात मागावं लागतं, त्यावेळी मागणं जमत असतं. जर आपण अनुचित प्रकारानं मागितलं तर ते मागणी करता येत नाही किंवा ती मागणी पूर्ण होत नसते. मागणी पूर्ण करण्याकरता विहित पद्धतीनं मागितली तर मागणी पूर्ण होते, असा संसाराचा नियम आहे. संसारामध्ये एखादी विद्या जर शिकायची असेल तर ती विद्या शिकताना सुद्धा त्याला काही विहित कक्षा घालून दिलेली आहे. त्या कक्षेच्या मध्ये मागितलं आणि देणाऱ्याने दिलं तर ती विद्या प्राप्त होते. विद्या घेत असताना काही शंका कुशंका येतात. ज्यांच्याकडे मागायचं त्यांच्या पुढे त्या शंका कुशंका व्यक्त कराव्या लागतात. त्यांच्याकडून ते निराकरण केलं जातं. महाराज तरी असं म्हणाले, उत्तम शिष्य आहे आणि देणारा सद्गुरू आहे, पण विहित पद्धतीनं मागितलं तर सद्गुरू देतो आणि त्याच वेळी ती विद्या सफल होते, नाहीतर विद्या सफल होत नाही. माणूस किती बी मोठा असला तरी. आपल्याकडे कर्णाचं उदाहरण जिवंत आहे. कर्ण काही कमी अधिकाराचा नव्हता. तो भगवान परशुरामांच्याकडे मागायला गेला. म्हणजे मागणारा कनिष्ठ आहे का? नाही. ज्याला मागितलं तोही सर्वश्रेष्ठ आहे, पण मागण्याची पद्धती होती ती चुकीची होती. चोरट्या पद्धतीनं मागितलं, चोरट्या पद्धतीनं विद्या ग्रहण करण्याचा प्रयत्न केला. विद्या मिळाली पण सफळ झाली नाही. सगळ्यांना माहित आहे ते परशुराम महाराज विद्या देत होते फक्त ब्राह्मणाला, आणि हे ब्राह्मण नव्हते, खोटं नाव सांगून गेले आणि विद्या ग्रहण केली. आणि विद्या ग्रहण केल्यानंतर ज्या दिवशी उघड पडायची वेळ आली त्या दिवशी असा प्रसंग घडला, विद्या ग्रहण करताना आपण केलेली लबाड बोलण्याची चोरी हे शेवटपर्यंत कर्णाला उघडी पडू दिली नाही. विद्या ग्रहण करण्याचं पूर्ण झालं आणि आताच्या सारखा उन्हाळा होता आणि एक दिवस गुरु महाराज बसल्या बसल्या आडवं झाले. आता जसं कीर्तन सुरू व्हायच्या अगोदर मी झालो तसं, विठाला 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 विठाला. आणि सद्गुरूला झोप लागली म्हणून कर्णाने त्यांचे मान आपल्या मांडीवर घेतली. आणि कर्णानं मांडीवर मान घेतल्यानंतर ते उशी चांगली असल्यामुळे गुरु कानवळे झाले. कानवळ झाल्यानंतर उशीची गरज पडते जास्त. असंच घडलं. सद्गुरु कानवळ झाले आणि त्या भगवान परशुरामांची मान कर्णाच्या मांडीवर होती आणि खालून एक भुंगा आला आणि त्या भुंग्यानं मांडीला चावायला सुरू केलं. मांडीला चावायला सुरू केलं. ते भुंगा एवढा निबर होता, कारण भुंग्याचा स्वभावच आहे भ्रमर बेदी कोडे भलते शे काष्ट घोरडे. किती बी मोठं लाकूड, किती बी खंबीर लाकूड असलं तर त्याला फार कोरून सुडुंग करतो, त्याच्यामध्ये त्याचं नाव भुंगा. आणि त्या भुंग्यानं त्या मांडीला हळूहळू चावता चावता मांडीला कोरायला सुरू केलं. आणि मग कर्णाला संकट असं पडलं की आता गुरु झोपलेत मांडीवर आणि भुंगा खालून चावतोय. मांडी हलवावी तर गुरुची झोप जागी मोडल. म्हणे पाव धडपडी
ज्ञानेश्वर महाराजांची भाषा आहे. म्हणे पाहो धडपडील निद्रा स्वामीची मोडील रचलेपणा पडेल ज्योतिहान विठाला 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 पर्यायानं असं घडलं की त्या भोंग्यानं मांडी कोरायला सुरू केली आणि जसं जसं मांडीला कोरू लागला तसं तसं मधून रक्त येऊ लागलं. पण गुरुची झोप मरेल म्हणून मांडी कोरली पोखरली मधून रक्ताचा लोंडा बाहेर सुरू झाला. पण ह्या बी भादरानं मांडी नाही हलवली आणि हळूहळू हळूहळू त्या रक्ताचा जो लोंडा होता तो जिथं भगवान परशुराम झोपले होते त्यांच्या अंगाखाली गेला. लोंडा कशाचा? रक्ताचा. आणि लोंडा खाली गेल्यानंतर काय वल लागालय म्हणून ते जागे झाले तर रक्त येते. आणि मग त्या शिष्याकडे बघितलं आणि रक्तक्षच येते म्हणून पाहिल्यानंतर शिष्याची मांडी कोरायला चालू आहे. आणि त्यांनी काय झालं रे, रक्त कसं काय आलं? काही नाही महाराज, काही नाही, काही नाही झालं काय, खरं सांग. आणि त्यानं खरं सांगून टाकलं, महाराज तुमचे मान माझ्या मांडीवर असल्यामुळं आणि माझ्या मांडीला भुंग्यानं पोखरत असल्यामुळं मी मांडी हलवली नाही. आणि ते चाणाक्ष होते. भगवान म्हणजे चाणाक्ष असतो, भगवान म्हणजे चतुर असतो, है ना. चतुरा तो शिरो गुण लावण्याचे शिरोमणी गुण लावण्याची खाणी. भगवान हा चतुर आहे. अनंत गुण त्या भगवंताजवळ वास करतात. आणि मग कोण आहेस, कोण आहेस तो असं विचार. आता इतकी दिवस विद्या शिकली, कोण आहे? मग महाराज तुमचा मी शिष्य आहे. नाही नाही नाही, माझा शिष्य आहे, पण तू खरं सांग तुझं नाव काय ते. त्यानं नाव सांगितलं नाही, खोटच बोलतो, खोटं बोलतो. तू ब्राह्मण नक्की नाही का? तर ब्राह्मणाची एवढी मांडी कोरेपर्यंत तो थांबू शकत नाही. आणि त्यांनी शाप देऊन टाकला. काय शाप दिला? एवढी शिकली विद्या पण ऐनवेळी कामाला येणार नाही. विठाला 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 विठाला. कशासाठी मी तुमच्या पुढे हा मुद्दा उपस्थित केला? सद्गुरु प्रसन्न होय. महाराज बोलतात, सद्गुरु प्रसन्न होय शिष्य विद्या ही किरलाहे परी फळे संप्रदाये उपाशिलिया.
योग्य संप्रदायाच्या विहित मार्गानं योग्य पद्धतीनं गुरुनं शिष्याला विद्या देण्याची जी पद्धती आहे ती सद्गुरूच्या मर्जीनुसार असावी, सद्गुरूनं सांगितलेल्या नियमानुसार असावी, त्यावेळी ती फळ देते. तद्वत आज तुकाराम महाराज देवाला मागत आहेत, पण देवाला मागत असताना तुकाराम महाराजांची मागणी विहित पद्धतीनं आहे का, हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. तुकाराम महाराज सांगतात की आमच्याकडं देवाची सेवा करण्याची पद्धती आहे, पण मागण्याची पद्धती नाही. हे तुकाराम महाराजांचंच विधान आहे, होय ना. काही मागणे हे आमानुचित, आपल्या पूर्वजांची पद्धती परंपरा उपस्थित करतात. काही मागणे हे आम्हा अनुचित, आमच्याकडे उचित नाही, आमच्याकडून मागितलं जात नाही, कधी मागितलं जात नाही. सेवा केली जाते पण मागितलं जात नाही, हा त्याच्यामधला महत्वाचा मुद्दा आहे. सेवा केली जाते पण सेवेच्या मोबदल्यात मागितलं जात नाही, ही आमची पद्धती आहे. वाड वडिलांपासून चालत आलेली पद्धत, वडिलांची रीत जाणत असो, आमच्याकडे ही पद्धती आहे. आमच्याकडे मागितलं जात नाही. जे जगद्गुरु तुकाराम महाराज असं सांगतात की आमच्याकडे मागितलं जात नाही, पण तेच तुकाराम महाराज अनेक ठिकाणी देवाला मागत असल्याचा आपल्या दृष्टिक्षेपात येतो. तुकाराम महाराजांचे काही प्रमाण तुमच्या समोर ठेवतो. तुकाराम महाराज मागतात, न मिळो खावया न वाढो संतान, न मिळो खावया न वाढो संतान, परिहा नारायण कृपा करो, कृपा करो, परिहा नारायण कृपा करो, कृपा करो, परिहा नारायण कृपा करो, कृपा करो, परिहा नारायण कृपा करो, कृपा करो. नवाडू संतान, परिहा नारायण कृपा करो. साधूच्या जीवनात किंवा साधकाच्या जीवनात किंवा संतांच्या जीवनात, हरिभक्ताच्या जीवनात अशा प्रकारची संकट येतात की त्या ठिकाणी काही गोष्टी मिळवण्याची गरज पडते. त्यावेळी देवाकडे जावं लागतं.
काही गोष्टी मिळवण्याची गरज पडते. बघा, ते पंडित निश्चलदासजी म्हणून महात्मे होऊन गेले. त्यांनी विचारसागर रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये त्यांनी या संदर्भामध्ये एक दृष्टांत दिला की ते म्हणतात, एक मनुष्य अरण्यामधून उन्हाळ्याच्या दिवशी उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये प्रवास करत होता आणि प्रवास करत असताना काही चोरांनी त्याला गाठलं आणि गाठल्यानंतर त्याला खूप चोप दिला आणि त्याच्याजवळ काही संपत्ती होती ती संपत्ती लुटून घेतली, मारलं त्याला आणि त्याला एका झाडाला बांधून टाकलं आणि निघून गेले. पंडित निश्चलदासजी महाराज असा दृष्टांत देतात की तो आरडाओरडा करू लागला, अहो माझा आवाज कोणाच्या कानावर जात येतो का, त्यांनी यावं आणि मला या संकटातून सोडवा. अरण्य असल्यामुळे कोणाच्या कानावर तो आवाज जात नव्हता, पण एक सद्ग्रस्त त्या जवळच्या परिसरातून जात असताना त्यांच्या तो कानावर आवाज गेला आणि ते गेले. आणि गेल्यानंतर त्यांनी पाहिलं तर या माणसाला झाडाला बांधून टाकलेला आहे. तो ओरडत होता, अहो यावं कोणीतरी, मला या संकटातून सोडवा. सोडवा म्हटल्यानंतर ज्यांनी पाहिलं त्यांनी विचार केला की ह्याला बांधून टाकलंय म्हणून हे सोडवा म्हणायला लागलेला आहे. ते गेले आणि त्याला झाडाला बांधून टाकलं, त्याला सोडलं आणि सोडल्यानंतर मग त्याला आनंद वाटला. पण ज्यांनी बांधलेलं सोडलं त्यांच्या पुढे हात जोडून म्हणाला, भाऊसाहेब तुम्ही माझं खूप मोठं काम केलं बरं का, पण 50% केलं, अर्ध काम केलं, अर्ध. त्यांनी म्हणजे सगळं तुला बांधून टाकलं, सगळं बांधून टाकलेलं होतं, सगळं सोडलंय, अर्ध सोडलंय का? सगळं सोडलंय ना. अर्ध काम केलं म्हणजे काय, अर्ध सोडलं आणि अर्ध सोडलंय ना, आदलं अर्ध बांधलंय असं आहे का? नाही, तसं नाही म्हणाले. मग मला चोरांनी गाठलं, मला मारलं, माझ्याकडले पैसे घेऊन गेले आणि झाडाला बांधून टाकलं. तुम्ही माझं काम केलं पण बांधून टाकलेलं सोडलंय, अर्ध काम झालं. आता अर्ध काम काय राहिलंय, त्यांनी माझे पैसे घेऊन गेले ते मिळवायचं राहिले. याला त्यांच्या भाषेत असं म्हणतात, एक अनिष्टाची निवृत्ती आणि दुसरी एक अनिष्ट. काय अनिष्ट, काय मोकळा होता तो बांधून टाकला, ही अनिष्ट होतं ते निवृत्त झालं, मोकळं केलं त्याला. दुसरी इष्टाची प्राप्ती म्हणजे आमच्या जवळ होतं ते घेऊन गेले, तेवढं जर मिळालं तर माझं पूर्ण काम होईल. विठाला 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 विठाला. त्या पद्धतीनं साधूच्या जीवनामध्ये देवाची प्राप्ती होणं हे इष्ट प्राप्ती आहे, पण दुर्जनाच्या आमच्या अंगावर जो घाला होतोय ते अनिष्ट आहे, त्याची निवृत्ती होणं आवश्यक आहे. आणि तुम्ही कुठल्याही साधूचं जीवन बघा, त्यांना सगळ्यात मोठं दुःख काय असेल, त्यांच्या जीवन चरित्राकडे जर आपण आढावा घेतला तर आपल्या हे लक्षात येईल की त्या साधूच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठं दुःख काय होतं तर दुष्टाने येऊन केलेला त्यांचा छळ हे त्यांच्या जीवनातलं खूप मोठं दुःख आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं जीवन घ्या, जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन घ्या, नाथ महाराजांसारख्या परमार्थ आणि संसार दोन्ही ज्यांचा संपन्न होता त्यांच्या जीवनाकडे बघा. त्यांच्या सुद्धा जीवनाकडे बघितलं तर लोकांचाच त्रास त्यांना होता. मी जाता एक उदाहरण तुमच्या पुढे ठेवतो. पैठण क्षेत्रामध्ये एक साधू राहत होते आणि सर्व ठिकाणी भगवंताची प्रतीती आल्यामुळं ज्याची भेट होईल, ज्याचं दर्शन होईल त्याच्या पुढे ते दंडवत घालायचे. म्हणून त्यांचं पहिलंच नाव काय होतं की पुढे त्यांचं दंडवत स्वामी असं नाव पडलं. दंडवत स्वामी असं नाव पडलं. मग त्यांनी त्यांच्या पुढे कुणीही येऊ, महाराजाला एखादा भगव्या वेशातला तरी पाहिल्याबरोबर ते दंडवत घालायचे, एखादा भजने आला तरी दंडवत घालायचे, एखादा चोर आला तरी दंडवत घालायचे, मांजर आडवं गेलं तरी दंडवतच घालायचे. विठाला 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 विठाला
वटावर बसलेली काही लोक होते. म्हणजे या दंडवत स्वामीचं लय चालला जिकडं तिकडं गाजावाजा, त्याचा दंडवत काढायचा कारण आपण असं ते कुचर वटावर बसलेली म्हणून लागले. आणि एवढं काय पण त्याच दिवशी गावातली एक गावाच्या गाव कोसाला एक गाय मरून पडली होती आणि या लोकांनी पाहिली. आणि ते दंडवत स्वामी आपल्या आश्रमामध्ये थांबलेले होते. संध्याकाळच्या वेळी त्यांचा काय सुधीरतेने असेल तो त्यांनी केला आणि रात्री त्यांनी आराम केला. आणि सकाळी उठल्यानंतर ज्यावेळी हे दंडवत स्वामी जागे झाले, त्यावेळी जागे झाल्यानंतर त्यांचा सकाळचा जो विधी आहे तो उरकून भगवंताची पूजा वगैरे काय करायची ती करून सूर्य उदयाच्या अगोदर तांबडं फुटायला त्यांच्या झोपडीतून ते बाहेर येण्यासाठी आले. तर या चांडाळ चौकरीनं तिथं मेलेली गाय त्यांच्या दारात नेऊन टाकलेली होती. आता ती गाय त्यांनी बघितली, त्यांना स्वभाव काय होता, कोणी बी बघितलं की त्याला दंडवत घालायचा हा त्यांचा स्वभाव होता. आणि त्या दंडवत स्वामी त्या मेलेल्या गायीच्या पुढे दंडवत घातला. आणि परिणाम असा झाला की दंडवत स्वामींनी दंडवत घातल्याबरोबर मेलेली गाय जिवंत झाली आणि निघून गेली. विठाला 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 विठाला. त्याची विकृती अशी तयार झाली, गाय मेलेली उठली हे चांगलं झालं. होय, गाय मेलेली उठली ते चांगलं झालं की. पण गावातल्या लोकांना असं कळालं की ह्यांच्या पुढे मेलेलं काय बी नेऊन टाकलं की जिवंत होते. मग गावात कोणी मेलं की त्या लोकांनी त्याचा अंत्यविधी नाही करायचा. मग काय करायचं, ते मेलेलं माणूस न्यायचं आणि त्या दंडवत स्वामीच्या दारात नेऊन टाकायचं. आणि दंडवत स्वामीने बघितलं की त्याला दंडवत घालायचा आणि माणसं उठायची. म्हणजे गावातलं कोणी बी मेलं की प्रेत तिथं नेऊन टाकायची पद्धत सुरू आहे. आणि त्यांनी त्यांचा स्वभाव होता, त्यांनी दंडवत घातलं की ते माणूस जिवंत व्हायचा आणि तो परत घरी जायचा. असा बराच दिवस कालावधी गेला. आणि एक दिवस दंडवत स्वामी तिकडून आले, नाथ महाराज इकडून आले, दोघांची वाटच भेट झाली. आणि मग दंडवत स्वामींनी नाथ महाराजालाही दंडवत घातला, नाथ महाराजांनी त्यांना दंडवत घातला. आणि मग नाथ महाराजांनी त्या दंडवत स्वामीला आपल्या हृदयाला लावून घेतलं. आनंद झाला. एका साधूला दुसरा साधू भेटला. महाराजांच्या भाषेत बोलतो, हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैतन मोडिता केले, आपण ऐसे विठाला 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 विठाला. पर्यायानं असं झालं की दोघं तिथं एकांतामध्ये थोडा वेळ बसले. आणि संतांनी एक खूप मोठं काम केलं बघा, समाजाला जाग केलं, सामान्याला जाग केलं, जे विशेष आहेत त्यांना जाग केलं, जे ज्ञानी आहेत त्यांना जाग केलं, जे उत्तम अधिकाराचे आहेत पण ज्यांचा रस्ता चुकलाय त्यांना सुद्धा जाग कुणी केला असेल तर संतांनी जाग केलं. मी उदाहरण तुमच्या पुढे ठेवतो, उगा दृष्टांतामध्ये दृष्टांत दुसरा म्हणून बोलतो. जो भादर 1400 वर्ष कलियुगात जगतो, ज्यांचं नाव चांगदेव महाराज होय ना, 1400 वर्ष जगतो, 14 वेळा काळाला परत केलं. चांगदेव महाराजांचं चरित्र बघितलं ना, आश्चर्य वाटतं त्यांच्या जीवनाचं. संसारातला कुणी बी माणूस त्या चांगदेव महाराजांचं जर चरित्र बघितलं तर त्या चरित्राचा विचार केला तर त्याचं जीवन लौकिकातल्या सर्व संपत्तीनं, चांगदेव महाराजांची लौकिकातली जी संपत्ती होती, दैवी संपदा, तिच्याकडे बघून त्याचे डोळे दिपल्याशिवाय राहणार नाहीत असं त्यांचं जीवन होतं. अहो, त्यांनी जे गुरुकडे विद्या ग्रहण करण्यासाठी जावं, त्या गुरुजवळची विद्या संपायची पण आमचं शिकलं शिल्लक राहायचं. असे गुरु अनेक वेळा त्यांनी बदलले. शेवटी ते वाराणसीला गेले.
तिथं सुद्धा त्यांच्याकडून असं घडलं की विद्या ग्रहण केली आणि पुढची विद्या विचारली तर ते म्हणाले आता माझ्याकडे पुढची विद्या नाही, माझ्याकडची विद्या संपली. होय ना. त्यांनी बी मेलेली माणसं उठवली. याच्यापेक्षा पुढचं बोलतो ना, इथं कलियुगात 100 वर्ष झाल्यास कुणाला बी मरावं लागते. होय ना. आणि त्यानं तो भादर पहिले 100 संपल्यावर ज्यावेळी काळ आला त्यावेळी काळाला परत केलं. असं किती वेळा परत केलं? 1400 वेळा परत, 14 वेळा परत केलं. म्हणजे आयुष्य 1400 वर्ष झालं. आणि 1500ची संख्या जी त्यांच्या आयुष्याची चालू होती. आणि मग ज्ञानोबारांची भेट झाली. आता ज्ञानोबारांच्या भेटीच्या पूर्वी काय काय घडलं ते मी इथं व्यक्त करत नाही, कारण तुम्हाला सगळ्याला त्यांचं जीवन चरित्र माहित आहे. मला माझा मुद्दा उपस्थित करायचा. ज्यावेळी चांगदेव महाराजांची आणि ज्ञानेश्वर महाराजांची भेट झाली त्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवाला असं जागं केलं की ज्याला 100 वर्षच आयुष्य दिलंय त्यानं 1400 वर्ष जगणं हे योग्य आहे की अयोग्य आहे न सांगता त्यांनी आचार करून त्यांना शिकवलं. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेण्याबरोबर चांगदेव महाराजाला समाधी घ्यायला प्रवृत्त केलं. म्हणजे चांगदेव महाराजांच्या सारख्याचा रस्ता चुकला त्यांना रस्त्यावर आणायचं काम कोण केलं? ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. संत हे योग्याचा बी रस्ता चुकला तर त्याला रस्त्यावर आणून सोडतात. म्हणून संत श्रेष्ठ आहे. विठाला 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 विठाला. ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवांच्या जीवनात जी क्रांती घडवली, ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेव महाराजाला जे शिकवलं तेच शिकवायची वेळ नाथ महाराजांनी त्या दंडवत स्वामींच्या बाबतीत आली. आणि ते दोघांचा ज्यावेळी संवाद झाला त्यावेळी नाथ महाराज बोलता बोलता त्यांना असं म्हणाले की या लौकिकात जो जन्मला तो मरावाच लागतो, पण तुमच्याकडे आल्यानंतर सगळे प्रेत आणून टाकत आहेत आणि तो जिवंत होत चाललाय. आणि तुम्ही असंच करत राहिले तर समाजामध्ये एक प्रकारची विकृती निर्माण होईल ना. मी मुद्दा तुमच्या पुढे एक उपस्थित करतो की आपल्या गावातले ह्याच्या पहिले जेवढे माणसं झाले ते मेले नसते तर आज इथली काय परिस्थिती झाली असती? बरोबर आहे ना. जो आलेला आहे जो आला तो जायच्या वेळेला जावाच लागतो. आणि नाथ महाराजांनी दंडवत स्वामीला तेच सांगितलं. पण दंडवत स्वामी म्हणाले महाराज काय करू, माझा जीवन आणि माझा स्वभाव याच्यामध्ये ते आता अंगवळणी पडलंय आणि ते आपोआप घडतंय. मी ते घडवत नाही. मी ज्याला दंडवत घालील तो जिवंत असला तरी चालतो आणि मेलेला असला तरी चालतो, हा स्वभाव झालाय. तर नाथ महाराजांनी त्यांना असं सांगितलं तुमचा स्वभाव आता बदला. तर दंडवत स्वामी म्हणाले की माझा स्वभाव आता बदलत नाही. जर तुमचा स्वभाव बदलत नसला तर मग तुम्ही आता तुमचं उरकिलेलं कळालं का तुम्हाला मला काय म्हणायचे? नाथ महाराज दंडवत स्वामीला असं म्हणाले की जर तुम्हाला तुमचा स्वभाव बदलता येत नसेल तर तुम्ही आता तुमचं उरकिलेलं बरं राहील. आणि मग दंडवत स्वामी त्यांनी समाधी घेतली केवळ नाथ महाराजांच्या एका वाक्यावर. आणि दंडवत स्वामींनी समाधी घेतली ही बातमी ज्यावेळी गावातील चांडाळ चौकडींच्या कानावर गेली त्यावेळी नाथ महाराजांच्यावर त्यांनी आक्षेप घेतला की या लबाड माणसानं दंडवत स्वामीचा खून केला. नाथ महाराजांचं चरित्र काढून बघा म्हणजे लक्षात येईल. मी कशासाठी तुमच्या पुढे हे मांडलं? सज्जन माणसाच्या पुढे दुष्ट लोकांनी त्रास देणं हे खूप मोठं संकट असतं सज्जनाच्या जीवनामध्ये. आणि अशा संकटावर मात करण्यासाठी आम्ही देवाकडे गारानं मागावं. अशा वेळी मागायची गरज पडते. विठाला 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 इथं सुद्धा महाराज मागतात
ते महाराजांची मागणी अशी आहे की देवा, माझ्या जीवनात जे अनुचित आहे ते अनुचित काढून टाका आणि उचित करा. ही पहिली मागणी आहे. अभंगाची सुरुवात करतानाच कानोबाराय असं म्हणाले. भगवान श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा भगवद्गीतेमधला संवाद आहे. तिथं अर्जुनाच्या लक्षात आणून दिलं भगवंतानी आधी की तू जे आचरण करतोस ते अनुचित आहे. भगवंतानी आधी लक्ष घातलं अर्जुनाच्या की तू जे आता आचरण करतो ते अनुचित आहे. तर अर्जुनानं तिथं कबूल दिली आहे. हे सकळ कुळ देखोनी जो शोकू उपजलाशे मनी, तो तुझिया वाक्या वाचुनी न जाय आणि गे. मला हे माझे वाटतात, त्यांचा मला मोह झालाय, पण माझा झालेला मोह घालून मी काय करणं बरोबर आहे हे सांगायला फक्त तुम्हीच कार्यक्षम आहात. तरी येत उचित काय आम्हा, जे विचारे ना धर्मा, ते झडकरी पुरुषोत्तमा, मजशी सांगे विठाला 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 विठाला. आम्हाला इथं काय करणं उचित आहे, काय करणं योग्य आहे हे आम्ही जाणत नाही देवा. तुम्ही ठरवा काय करणं उचित आहे ते. आणि मग अर्जुनाला देवानी एका वाक्यात सांगितलं असतं की तू गांडी धनुष्य घे आणि सुरू कर युद्ध. अर्जुनानं लगेच केलं असतं, पण भगवंतानी ते केलं नाही. त्याला उचित आधी समजावलं. त्याला अगोदर उचित काय, खरं काय, चांगलं काय आहे ते आधी समजावलं. आणि समजावल्यानंतर मग अर्जुनाची भूमिका तयार झाली, अर्जुनाची मान्यता तयार झाली. आणि मग अर्जुन त्यावेळी कबूल देतो की देवा, आता तुम्ही जे सांगाल ते करेन. आता तुझी आज्ञा सकळ देवादी देवराज्ञा, करीन देई अनुज्ञा, भलतीये विषयी विठाला 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 विठाला. याच्यामध्ये दुसरा एक पैलू असा आहे बरं का, की आमच्याकडं जसं प्राप्ती करून घेत असताना काही दुष्टांचा आमच्यावर आघात होतो, हे जसं आहे. काही दुष्ट बाहेरचे आहेत आणि काही शत्रू बाहेरचे आहेत आणि काही शत्रू आतले आहेत. हा त्यातला एक भाग आहे. तुकाराम महाराजांचा एक स्वतंत्र अभंग आहे, सगळा अभंग बघून घ्या. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची, म्हणून तुझे आठविले पाय, तू माझी माय पांडुरंगे. या अभंगामध्ये एक असं चरण आहे की ते चरण असं, तिथं जगद्गुरु तुकाराम महाराज असं म्हणतात की माझ्याकडून माझ्या जीवनाच्या भोवती चोरांनी चौकून आक्रमण केलंय. काही चोर बाहेरचे आहेत आणि काही चोर आतले. वेळी येलो चोरी अंतर बाह्यकारी, गणवना करे कोणी माझे, गणवना करे कोणी माझे, गणवन करे कोणी माझे. वेळी येलो चोरी अंतर बाह्यकारी, गणवन करे गणवना
आंतरबाह्यकारी, बाहेरच्या दुष्ट लोकांनी आक्रमण केलं हे बाहेरचे चोर, आणि मध्ये काम क्रोधादी विकार त्यांच्याकडून घाला घातला जातोय हे मधले चोर. म्हणून महाराज म्हणाले वेडी येलो चोरी आंतरबाह्यकारी, कनव नकरी कोणी माझी, मनवुनी तुझे आठविले पाय, तू माझी माये पांडुरंगे. म्हणजे आमच्याकडं अनुचित घडण्यासाठी काही बाहेरच्या चोरांचा घाला आहे आणि काही आतल्या चोरांचा घाला आहे. अजून एक पैलू तुम्हाला तुमच्या समोर मला ठेवायचा आहे, तो असा की आमच्याकडून दोष सुद्धा दोन प्रकारचे घडतात. कोणते दोन दोष घडतात? एक पहिला दोष आहे जे करायचं ते आम्ही करत नाही, बरं का, जे करायचं ते करत नाही. आणि दुसरा दोष असा आहे जे न करायचे ते करतो. हे दोन प्रकारचे दोष घडतात. तुकाराम महाराजांचा यासाठी एक अभंग लिहिलाय जगद्गुरु तुकाराम महाराजांनी स्वतःच रूप घेऊन. मी तव अनाथ अपराधी, मी तव अनाथ अपराधी, कर्महीन मते मंद बुद्धी, कर्महीन मते मंद बुद्धी, तुझ्या आठविले नाही कधी, तुझ्या आठविले नाही कधी, जीवनात असं नव्हतं, पण तुकाराम महाराज तुमचं आमचं रूप करून बोलतात. जे करायचं होतं ते केलं जात नाही, हा एक अपराध आहे. कोणता? मी तव अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी. जे कर्म करायला पाहिजे ते कर्म करत नाही. तुझं स्मरण करायला पाहिजे, तुझं भजन करायला पाहिजे, तुझं भजन माझ्याकडून घडत नाही. तुझं मी आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी माय बापा. जे करायचं होतं ते केलं नाही, नाही करायचं ते काही काही केलं. नाही ऐकिले गायले गीत, नाही केले तीर्थाचे भ्रमण. सगळं अभंग बघून घ्या. जे जे करायला पाहिजे होतं ते केलं नाही आणि जे न करायला पाहिजे होतं ते केलं. दोन प्रकारचे अपराध माझ्याकडून घडले, हे सुद्धा अनुचित आहे. ज्या पद्धतीनं मागायला पाहिजे त्या पद्धतीनं मागितलं नाही. ज्या पद्धतीनं, ज्या संप्रदायाच्या पद्धतीने किंवा ज्या विहित मार्गानं तुझी उपासना करायला पाहिजे त्या विहित मार्गानं आमच्याकडून उपासना झाली नाही, हेही अनुचित घडलं. आणि लोक अपवादामध्ये सुद्धा मला अनुचित अशा प्रत्येक प्रसंगाला मला तोंड द्यावं लागलं. देवा, या सगळ्या अनुचितामधून काढून तुम्ही मला उचित करा. अभंगाच्या करणी
उचित करा. उचित करा म्हणजे मला कळत नाही काय उचित आहे ते. उचित अनुचित हे आम्ही जाणत नाही, देवा तुम्ही जाणता. सगळ्याची जबाबदारी देवावर टाकून दिली. भक्तीमध्ये असंच असतं. भक्तीमध्ये त्या मांजरीच्या पिलासारखं आहे. आणि भक्तीचं सोडून बाकीचे सगळी साधनं देवासाठी सुद्धा देवासाठीच आहे, देवाच्या प्राप्तीसाठीच आहेत. पण तिथली सगळी अवस्था त्या माकडाच्या पिल्यासारखी आहे. माकडाचं पिल्लू हे माकडी सोबत असतं. आणि माकडी इथून या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर, या भिंतीवरून त्या भिंतीवर उड्या मारते. माकडीचं पिल्लू सोबत असतं. पण पिल्यानं माकडीला धरलेलं असतं का माकडीनं पिल्याला धरलेलं असतं? होय, पिल्यानं धरलेलं असते. पडलं तर जिम्मेदारी माकडीवर नाही, जिम्मेदारी कुणावर आहे? त्या पिल्यावर आहे. तसं योग अधिक साधनांच्या मध्ये जबाबदारी त्या साधकावर आहे. तुकाराम महाराज म्हणाले ते लई मोठे होते म्हणून त्यांना जमलं, आम्हाला नाही जमत देवा. एक एक केली हातोबळी ठाया बळी पावले, आम्ही देवा शक्तीहीने भाकुतेने करून त्यांना जमलं. हजारो वर्ष तपश्चर्या केली. अनेक प्रकारचे जगावर संसारावर विजय मिळवणारे असे अधिकार संपन्न करून घेतले. ज्ञानोबारांच्या भाषेत बोलतो, अभ्यासाचे निबळे एका गती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केले एकी, एके आकाशी सूर्याते धरिले, एके चुळीची सागराते भरिले. एकानं आकाशात जाऊन सूर्याला धरलं, ए थांब. आणि एकानं घोटातच समुद्र पिऊन टाकला. एके आकाशी सूर्याते धरिले, एके चुळीची सागराते भरिले, तैसे मज मुकया करवी बोलविले, अनिर्वाच्य तुम्ही विठाला 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 तद्वत माकडीची जसे पिलाच्या बाबतीत संबंध आहे, तसं देवाचा योग धारणेसारख्या तपश्चर्येसारख्या साधनेमध्ये देवाचा संबंध त्या माकडीच्या पिल्यासारखा. पण एकदा भक्तीच्या आश्रयाला गेलं की मग त्या मांजरीच्या पिल्यासारखं आहे. ते बी दृष्टांत ज्ञानोबाराज देतात. ती मांजरी सुद्धा एक पिल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाते, टुन्न टुन्न उड्या मारीत जाते. इथून तिथं उड्या मारते. पण तिला काय धरायला हातायत का होत्या पिल्याला? धरती कशानं? तोंडानं धरती. तोंडानं म्हणजे तोंडाच्या वटानं धरती का? वटानं नाही धरी, दातानं धरते. दातानं. ज्ञानोबाराय भारी गोड लिहितात बघा. ते पिलाला ते दातानं धरते आणि घेऊन जाते पळत. ती सुद्धा इथून तिथं भिंतीवरून दुसऱ्या भिंतीवर उडी मारते. म्हणे मग पिल्लू पडतं का खाली? पडत नाही. का पडत नाही? त्या मांजरीनं तोंडात दातात धरले. मग दातात धरून एवढ्या उड्या मारते तर पिल्लेला लागत नाही का? हा, तर मांजरी असं धरते की त्याला पडू बी देत नाही, लागू बी देत नाही. ही जसं मांजरीची कमाल आहे तसं भक्तीची सुद्धा कमाल आहे. पडू बी देत नाही आणि लागू बी देत नाही. विठाला 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 पै मोहाचेनी सांगडे. ज्ञानोबाराय बोलतात, पै मोहाचेनी सांगडे लाशी पिले धरी तोंडे, ते दातांचे आरगडे जैसे लागे. दातानं धरलेलं असतं पण नाही लागू देत. तसं भक्तीच्या साम्राज्यामध्ये, भक्तीच्या कक्षेमध्ये ज्यावेळी भक्त देवाकडे बघतो, देवाकडे आपलं गारानं सांगतो, त्यावेळी देव जसं मांजरी जसं पिल्याला सांभाळते तसं देव सुद्धा भक्ताला सांभाळतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, देव माझं काय करायचं असेल ते तुम्ही करा, पण चांगलं करा. आता तुझं कळेल ते करी. नाट प्रकरणामधला अभंग आहे. आता तुझं कळेल ते करी, तारीशील तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको. काय करायचं
करायचे ते तू कर, तू ठरव देवा काय करायचे ते. पण तू मला अनुचित असं माझ्या जीवनामध्ये जे असेल ते काढून टाक आणि उचित कर, आणि उचित करून मला एक मागणी तुझ्याकडे करायची ती दे. काय मागणी महाराज तुमची? माझी मागणी अशी आहे की माझी मागणी लई थोडी आहे, एवढीशी मागणी आहे. तू लई मोठमोठ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या देवा, मला माहित नाही का कुणाकुणाचं काय काय केलं. सगळी यादी देत बसू का तुम्हाला? तुम्हाला यादी न सांगता तुम्हाला कळतं ना. होय, देवाला काही सांगावं लागतं का? ज्याला न सांगता कळत असतो त्याला देव म्हणतात. होय, तू नको नको त्याची लाज राखली, नको नको त्याची संकट निवारण केली. माझं तर एवढंच काम आहे, आणि माझी मागणी सुद्धा लांबकी नाही, माझी मागणी सुद्धा लहानच आहे, थोडकी मागणी आहे. मला काय पाहिजे? प्रेम पाहिजे. प्रेम घाली हृदयात, माझ्या हृदयात प्रेम घाल. महाराजांची मागणी एवढीशी आहे. मोठी माणसं थोडंच मागत असतात, हुशार माणसं थोडंच मागत असतात, पण त्यांचं थोडं मागणं जगातल्या अवघड मागणाऱ्याला पाणी पाजणारी मागणी त्या मोठ्या माणसाची असते. तसं तुकाराम महाराजांची मागणी आहे. जगामध्ये राज्य मागणारे वक्र आहेत असं म्हणतात. जुने कीर्तनकार एक दृष्टांत सांगायचे. मी या बारक्याच्या वयात होतो त्यावेळी कीर्तनात मी ऐकलेला एक दृष्टांत आहे. एकदा एक आंधळा माणूस, वय वर्ष 60, कलियुगातला, आणि तो देवाचा धावा करत बसला, आणि कीर्तनामध्ये लगेच देव त्याला कीर्तनात लय लवकर प्रसन्न होते, म्हणून तर कीर्तन करीत जावं, कीर्तन ऐकत जावं. त्याला लगेच प्रसन्न झाला देव. भक्तराज वरंब हे काय मागायचं ते मागा. ते म्हातारा हुशार होत, पण लय दरिद्री. गावात घर नव्हतं, रानात शेत नव्हतं, अंगावर कपडे फाटके होते, आणि रोज एखाद्या दारात जाऊन गुटखा मागून खात होत. आणि त्याला देव प्रसन्न झाला, आणि ते दोन्ही डोळ्यानं आंधळं होतं. अजून एक सांगायचं राहिलं की ते दोन्ही डोळ्यानं आंधळं होतं, आणि देव प्रसन्न झालं. त्यांनी म्हणलं, वरमृही भक्तराज काय मागायचे ते मागा. तुम्हाला काय देऊ? त्यानं म्हणला, मला काही नाही ग, मला फक्त एकच मागायचे. मग सांगा तरी. मला लई थोडं मागायचे. असं सांगा तरी, जरा थांबा, देताल का तुम्ही? वचन द्या. देव म्हणला, घे वचन. दिलं, आणि मग सांगितलं काय? माझ्या नातवाच्या डोक्यावर राजछत्र, होय राजछत्र मला माझ्या डोळ्यानं बघायचं, एवढं द्या. आता काय काय द्यावं लागलं त्याला? पहिलं डोळे द्यावं लागलं. डोळे द्यावं लागलं पहिलं, तर डोळे तर बघण्यासाठी डोळे द्यावं लागलं. राज्य दिल्यावर अगोदर ह्याचं लगीन करावं लागेल, है ना? ह्याचं वय वर्ष 60 है ना? ह्याचं आधी लगीन करावं लागेल. ह्याला गावात घर नाही, रानात शेत नाही, है ना? गावात कुठं स्थान नाही, ह्याला अगोदर स्थान तयार करावं लागेल. म्हणजे देवानं बरं आधी देवाला कसं आधी होय म्हणा मग मागतो, होय ना? आधी मागितलं. हे जसं मागणं थोडं आहे पण देणं भरपूर, तसं तुकाराम महाराजांचं मागणं थोडं आहे. प्रेम घाली हृदय, प्रेम फक्त प्रेम दे. अहो नुसतं प्रेम म्हणजे अहो देव सगळं देतंय. तुकाराम महाराजांनी जर म्हणलं असतं पंढरपुरात सगळ्यात मोठा मठ मला बांधून दे, देवाने दिलं नसतं का? होय, अलीकडच्या 65 एकर पेक्षा मोठा बांधून दिला है ना? पण तुकाराम महाराज मला नग मला तुकाराम महाराजांवर म्हणलं देव, तुकाराम महाराज म्हणले असते मला ह्या सगळ्या जगाला निर्माण करणारा ब्रह्मदेव करून टाका, देवानं दिलं असतं का? नसतं दिलं असतं. पण तुकाराम महाराजांनी मागितलं का? नाही मागितलं. जगातली कुठलीही सर्वोत्तम अशाश्वत वस्तू मागितली असती तर देवानं लगेच देऊन टाकली असती. कारण ते देण्याच्या बाबतीत देव लई उदार आहे. ते देण्याच्या बाबतीत देव लई उदार आहे. आणि म्हणून तर त्याचा गैरफायदा घेऊन आमची कंबर बांधलेली माणसं मोकार मागायला निघाले देवाकडे काही.
तुकाराम महाराजांच्या मागणीत ती एक मागणी आहे. जाता जाता राहिलं म्हणून बोलू का? नाहीतर कधी कधी माझं बोलणं म्हणजे लोकांना आवडत नाही म्हणून बोलत नाही मी. तुकाराम महाराज असं म्हणतात, नरस्तुती आणि कथेचा विकरार, नरस्तुती आणि कथेचा विकरार, हे नको दातारा घडू देऊ, नरस्तुती आमच्याकडे नको ते जीवनात येऊ नये किंवा नको ते मिळवू नये आणि नको ते आलं तरी घेऊ नये म्हणून तुकाराम महाराजांनी मागणी करताना पहिली मागणी केली आहे, दुसऱ्याची स्तुती करायची. नरस्तुती. स्तुती करायची असली तर कोणाची करायची? देवाची करायची. निंदा करायची असली तर कोणाची करायची? वा वा. निंदा करावी देवाची, कीर्ती मानवाची, दुसऱ्याची कीर्ती वर्णन करू नये. काय झालं गुरुजी, तुम्हाला आठवत आहे का नाही की पण 2014 साली राष्ट्रीय रेड्डी येलम संस्था, येलम मित्र संस्थेचं वधूवर सूचक मेळाव्याचं उद्घाटन करण्यासाठी मला बोलावलं आणि तिथे एक 15 मिनिट बोलण्याचा त्यांनी मला संधी दिली. मी तिथं त्यांना असं म्हणालो, कार्यक्रम खूप महत्वाचा आहे, कार्यक्रम चांगला आहे, गरज तातडीच्या जीवनामध्ये लग्न हे खूप मोठा महत्वाचा संस्कार आहे, पण ह्याच्यावर मी थोडं 5 मिनिट हुंड्यावर बोलू का? कारण त्यावेळी हुंडा जरा लई बोकाळला होता. 2014 बोलतोय ना. ती म्हणली हुंड्यावर काय बोलू नका महाराज तुम्ही. पण मी माझं बोलणं आवरायचा प्रयत्न केला, पण तिथं गेल्यावर आणि त्या मोशनवर आल्यावर घेर टाकल्याशिवाय मला बी करमलं नाही. मी ती एकदा बोलून टाकलो. तिथं काय घडलं तर तिथं आपल्या येलम समाजाच्या त्या येलम मित्राच्या कार्यक्रमामध्ये पुढच्या बाजूला मला चंदूभाऊनी सांगितलेली किस्सा आहे की पुढच्या लाईन मध्ये एक सदग्रस्त बसले होते आणि त्यांच्या मुलाची सोयरी झाली होती. त्याला त्यांनी त्यावेळी 65 लाख हुंडा घेतला होता. फक्त नाव सांगत नाही, कीर्तन सुटल्यावर विचार. 65 लाख हुंडा घेतला. आता मी 5 मिनिट बोलायचं ते बोललो, पण त्याचा परिणाम त्यांच्यावर असा झाला की त्यांनी कार्यक्रम सुटल्यानंतर ह्या येलम मित्राच्या सगळ्या कार्यकर्त्यांना बोलावून घेऊन सांगितलं की माझ्या मुलाची सोयी झाल्याकडे 65,000 हुंडा घेतलाय म्हणजे बोललोय, अजून घेतला नाही, लग्न अजून पुढे आहे, हुंडा घेणं पुढे आहे. आता आजच्या या कार्यक्रमामध्ये माझ्या मनामध्ये अशी उपरती झाली की सोयरी कायम राहील, पण मी 1 बी रुपया हुंडा घेणार नाही. 1 बी रुपया हुंडा घेणार नाही असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी बगर हुंडा घेता लग्न केलं. ही 2014ची गोष्ट आहे. तुम्ही म्हणाल हा मुद्दा तुम्ही आज कीर्तनात का बरं काढला, तर त्याच्यासाठी काढला की त्यावेळी पोरीला हुंडा द्यायची पद्धत होती म्हणून. लक्षात आलं का तुमच्या?
आता अशी वेळ आली आहे की पोरीच्या बापाला किती लाख घेतोस असं लोक म्हणायचे. आलं का? तर ती हुंडा देत होते, ज्याला जमल तेवढा देत होते. तसं तरी हुंडा देणं जरी प्रतिबंध असला किंवा चुकीचं असलं तरी मुलीच्या बापानं आपल्याला जेवढं जमतं तेवढं कन्यादान करताना जावयाला द्यावं लागतं. त्या मुलीच्या बापाचं कर्तव्य आहे. पण आता अशी वेळ आली की ज्याच्याकडे मुलगी लग्नाच्या ते काय करायला लागले, माझ्यापेक्षा फक्त मुलगी आहे बघा, जमलं तर नारळ देईल, काय जमलं तर नारळ. आता बरं ठीक आहे. नाही पण तसं कसं हो, आतापासून आपल्या येलम समाजामध्ये एवढं मोठं द्यायची पद्धत आहे, मग मी काय तसाच कोराचा कोरा कसा बसू. मग ती पोराचा बाप म्हणते मग देतो मी 10 लाख. आता पोराच्या बापानं 10 लाख देणं म्हणजे पोरगी विकणं आहे, लक्षात घ्या. मला हे तुमच्या पुढे मांडायचं आहे. ही तर 3 प्रकारची पाप आहे. एक गाय विकणं पाप आहे. आता गाई राहिली लोकांनी गाय ठेवून नाही असल्या तर म्हशी. आता म्हशी विका नाही तर नका विकू, त्याच्याबद्दल महाराज म्हणले नाही. पहिलं गाय विकायची नाही. दुसरं मुलगी विकायची नाही. मुलीला लग्न करून देताना पैसे घेणं म्हणजे मुलगी विकणंच आहे, लक्षात घ्या. तुकाराम महाराजांनी याच्यासाठी सुद्धा अभंग लिहिलाय. याच्यासाठी सुद्धा 3-4 अभंग आहेत महाराजांची. काय विकायचं नाही, मुलगी विकायचं नाही. आणि तिसरं कथा विकायची नाही. आणि हे 3 जे विकत असतील ते नरकात जातील असं तुकाराम महाराज स्पष्ट म्हणतात. अभंगाची यादी पाहिजे तर कीर्तन सुटले देतो. मला तुमच्या पुढे हे मांडायचंय की जगद्गुरु तुकाराम महाराज देवाला मागत असताना असं म्हणाले की देवा, दुसऱ्याची स्तुती करणं एक माझ्यानं घडू नये, हे मोठं पाप आहे. कथा विकणं, कीर्तनाला जायचंय आणि कीर्तनाचा ठराव करून जायचंय आणि कीर्तन विकून टाकायचे. तुकाराम महाराजांनी याच्यावर चाबकानं झपकेच मारले. तुकाराम आमचं नशीब चांगलं, आता तुकाराम महाराज नाहीत म्हणून. तर हे सगळे कीर्तनकारी एका वळीनं उभा केले असते आणि बेताची छडी घेऊन फार लांबवला असतो तुकाराम महाराज. मी कशासाठी बोलायला लागलो तुम्हाला, तुकाराम महाराजांना या गोष्टीची खूप मोठी चिड होती की परमार्थाच्या नावाखाली दंभ करणे हा खूप मोठा दोष आहे. बघा गुरुजी, नाथ महाराजांनी भागवतामध्ये धनाचे 15 अनर्थ सांगितले. त्याच्यातला एक अनर्थ आहे, कीर्तनकार लोक जगाला लुबाडून पैसे कमवतील आणि दंभ पोकाळेल. दंभ 4 नंबरचा अनर्थ काढून बघा नाथ महाराजांचं भागवत. मी ओवीसहित सांगेन, श्लोकासहित सांगतो. मी कशासाठी तुमच्या पुढे हे मांडलं, जे अनुचित आहे ते आमच्या वारकरी जीवनाला, मनुष्य जीवनाला घात करणार आहे, नरकात घालणार आहे, ते कधीच घडू नये. ते अनुचित आहे. त्या अनुचितावर प्रतिबंध करण्यासाठी देवा तोच कृपा करावी लागेल, त्याच्याशिवाय आमच्यावर कृपा होणार नाही. आणि देव बी असा नम्री आहे, पैसे बी देते, राज्य बी देते. लोकांकडून पैसे त्यांच्या खिशातून काढून घ्यायचे महाराजांना ती बी देते देव, पण प्रेम देत नाही. देव सगळं देण्याच्या बाबतीत उदार आहे, पण प्रेम देण्याच्या बाबतीत लय कंजूस देव. आणि देव प्रेम देण्याच्या बाबतीत कंजूस असल्यामुळे तुकाराम महाराज म्हणाले, करुणी उचित प्रेम घाली हृदयात विठोबा रखुमाये. आत घेता आलेत का? जय गोपाल कुमाये
गीत. प्रेम घाली हृदय. देवा तू कुणाला प्रेम देत नाही. प्रेम देण्याच्या बाबतीत तू फार कंजूस आहे, मला माहित आहे. पण आज देवा तुमच्या पुढे मी हात जोडतो, तुमच्या पुढे मी दान मागतो. तेवढं दान मला द्या अभंगाच्या दुसऱ्याकडे. दान मागाया दान मागायाच. मी दान मागायला आलो, दान मागायला आलो. दान का म्हणतात महाराज? व्यवहारामध्ये एखादी वस्तू घ्यायची असली म्हणजे ज्यांच्याकडून वस्तू घ्यायची त्यांना मोबदला द्यावा लागतो. मालकाकडून घ्यायचं असलं तर त्यांची नोकरी करावी लागते. एखाद्या दुकानदाराकडून घ्यायचं असलं तर त्याचे पैसे मोजावे लागतात, म्हणजे त्याची मोबदला म्हणून किंमत द्यावी लागते. त्यावेळी ती वस्तू घेण्याचा अधिकार असतो. ज्यावेळी आपल्याकडं ती वस्तू घेण्यासाठी त्याचा मोबदला देता येत नाही, अशी आपली अवस्था असेल तर त्यावेळी ती वस्तू दान मागावी लागते किंवा उसणं मागायची पद्धत आहे. उसणं म्हणजे कामापुरतं आणायचं आणि परत द्यायचं, हे वस्तू मागणंच आहे. पण तुकाराम महाराज परत द्यायच्या हिशोबानं मागत नाही. उसणी आणलेली वस्तू परत द्यावी लागते. देवाला प्रेम मागितलंय आणि थोडे दिवस प्रेम दे, माझं काम झालं की तुला देऊन टाकतो असं म्हणतात का महाराज? असं नाहीत म्हणत. देवा तू मला प्रेम दे. पण तुकाराम महाराजाचं म्हणणं असं आहे की दिलेलं प्रेम आपल्याच्यानं काही माघारी देणं होणार नाही. ती दिलेलं प्रेम मला लागायचंय. जी वस्तू आपल्याला घ्यायची आहे ती वस्तू जर आपल्याला कायमस्वरूपी लागायची असेल तर ज्याच्याकडून ती वस्तू घ्यायची त्यांना सांगावं लागते की ही वस्तू मला कायमची पाहिजे, तुम्ही मला कायमची देऊन टाका. कुणाला दिली जाते? मागण्यासाठी सुद्धा काही याचक असतात, ती याचना करतात आणि मग वस्तू मागतात. काही सेवा करून त्या सेवेच्या मोबदल्यात मागतात. तुकाराम महाराज म्हणाले मला दान पाहिजे, पण दान पाहिजे पण मी त्याच्या बदल्यात सेवा बिवा काही करणार नाही. तो का म्हणे दान सेवा घेतल्या वाचून. दान पाहिजे पण सेवा नाही आमच्यापाशी काय. वास्तविक तुकाराम महाराजांनी खूप सेवा केली होती. आम्ही असले लबाडाव की आम्हाला सेवा बी करायची नाही, मागायचंय भरपूर. आणि आपली भूमिका घेऊन तुकाराम महाराज म्हणतात. हे समाजामधल्या सगळा तुकाराम महाराजांना खूप अभ्यास होता. मला वाटते तुकाराम महाराजांच्या काळातल्या पेक्षा आताच्या लोकांचा अभ्यास जास्त होता, म्हणून तुकाराम महाराजांनी हा अभंग लिहिलाय का काय की असं मला वाटतंय.
की तुकाराम महाराज म्हणतात, तुकाराम महाराजांचे काय अभंग ठेवतो तुमच्याकडे. तुझे दारीचा कुत्रा नको मोकलू दातारा, धरणे घेतले दारात नको धरू न उठवू हात. तुझ्या दारातला कुत्रा होऊन आलोय आणि मी आता भीक मागण्यासाठी आलोय. मला भीक दे देवा. कशाची भीक पाहिजे? मला प्रेमाची भीक पाहिजे. आणि ते प्रेमाची भीक मागत असताना त्या प्रेमाच्या बदल्यात देण्यासारखं माझ्याकडे काही नाही, म्हणून प्रेम मला दान दे. आलो दान मागायास आणि मी आलो की तुम्ही मला जे पाहिजे ते न देता रिकाम्या हातानं परत करणार नाही, अशा प्रकारची आशा अपेक्षा घेऊन मी आलो होतो. थोर करून या आस. मग महाराज तुम्ही म्हणता की प्रेम पाहिजे आणि ते दानाच्या स्वरूपात पाहिजे, पण ते द्यायचं कसं? तर तुकाराम महाराज म्हणाले, तेवढं आवड नाही देवा, कसं घ्यायचं आणि तुम्ही कसं द्यायचं त्याची युक्ती मला माहित आहे, पण ती युक्ती मी तुमच्या पुढे ठेवतो. देवा तुझी सेवा करावी म्हणून तुझ्या समोर यावं वाटतं, पण सेवा कशी करायची ती पद्धती मला माहिती नाही. जी केलेली सेवा बरोबर होईल ते बी मला माहिती नाही, आणि सेवा करण्यासाठी जे व्रत असावं लागतं ते व्रत बी मी जाणत नाही, म्हणून मला ते आवश्यक आहे. अहो मग त्याच्यासाठी सोपं आहे ना, माझं भजन केलं तर ते सगळं मिळतंय. देव म्हणाले असावे. तुकाराम महाराज म्हणाले, देवा तुझं भजन करताना सुद्धा चिंतन संसाराचं होतंय. होय, भजन तुझं करताव आणि चिंतन कुणाचं होतंय? संसाराचं होतंय. मला एवढंच म्हणायचं की तुझं भजन करत असताना, तुझं चिंतन करत असताना सेवा सुद्धा तुझीच घडली पाहिजे. अभंगाच्या तिसऱ्याकडे सेवा आपुलीच घेई. ज्यावेळी तुझं चिंतन करतो त्यावेळी तुझी सेवा घडली पाहिजे, पण माझं देवा याचं उलट घडतंय. मी तुझा भक्त म्हणून घेतो पण सेवा तुझी घडत नाही. आणि मग देवाचं भजन, देवाची सेवा घडत नसेल, नुसतं बाह्य अंगानं देवाच्या भक्ताचं
बाह्य लक्षणं अंगावर धारण केलेली आहे त्याची मला लाज वाटते देवा. तुकाराम महाराजांची अशी खूप अभंग आहे. लाज वाटे मना तुला मनविता लाज वाटे मना तुझा मनविता गोडी नाही रस बोललिया सारिखे गोडी नाही रस बोलिया सारिखे लाज वाटे मना तुझा मनविता दास लाज वाटे मना तुझा मनविता दास लाज वाटे मना तुझा मनविता दास. का लाज वाटते तर तुझं भजन करायला गेलो की भजन तुझं न होता विषयाचं भोगाचं संसाराचं भजन कर. तुझं चिंतन करताना तुझं चिंतन घडलं पाहिजे आणि तसं होत नाही म्हणून मला त्याची लाज वाटते. देवा एवढं काम केलं तर लई बरं होईल. कोणतं चिंतन तुझं करताना सेवा तुझी झाली पाहिजे. चिंतन समयी सेवा आपुलीच घे. आलो दान मागायास थोर करोनियास. बरं महाराज तुम्ही म्हणताय खरं आहे तर मग ही सेवा कशाला घडल बरं की निश्चिंत पक्क तुम्हाला पाहिजे ते मिळेल. तुम्हाला कशानं मिळेल कोण विचारलंय? तुकाराम महाराजांनी आपल्या धाकट्या भावाला विचारलंय. तर त्याचं उत्तर आपल्या बंधू राजाला उद्देशून कानोबाराय बोलतात अभंगाच्या शेवटच्या कडे.
निरवणे म्हणजे स्वाधीन करणे. ज्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय संतांना बोलतात त्यावेळी म्हणतात देवाचा स्वाधीन करा, आणि ज्यावेळी देवाला बोलतात त्यावेळी संतांच्या स्वाधीन करा. आज तुकाराम महाराजाचे धाकटे भाऊ कान्होबाराय तुकाराम महाराजाला बोलतात, तुकया बंधू मने भावा मज निरवावे देवा. तुकाराम महाराज संतांना बोलतात, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, इथं मी निरवणे शब्द वापरला. निरवणे म्हणजे स्वाधीन करणे. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिनात, मग मला देव टाकून देणार नाही, तुम्ही मला त्यांच्या स्वाधीन करा. संतांना बोलताना म्हणतात मला देवाच्या स्वाधीन करा. तसं इथं तुकाराम महाराजांचे बंधू त्यांना म्हणतात, तुकया बंधू म्हणे भावा मज निरवावी देवा. आलो दान मागायास थोर करुनिया आस. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली. आपल्या या
अखंड हरिनाम सप्ताहाचा आज 7वा दिवस महाजागर. त्याची सेवा माझ्याकडं आल्यामुळं सद्गुरू कृपा ज्या पद्धतीनं होईल तेवढ्या संकल्पित वेळेमध्ये मला तुमच्या सगळ्यांच्या कृपेनं, संतांच्या कृपेनं, भगवंताच्या कृपेनं जी बुद्धी सुचली त्याप्रमाणे अभंगाचा यथामती भाव तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर आजच्या या दिवशी आपल्या या अखंड हरिनाम सप्ताहासाठी भेट देण्यासाठी म्हणून परमपूज्य, परमवंदनीय, परमादरणीय योगी योगानंद अनंत महाराज इथं आलेले आहेत. त्यांच्या दर्शनाचा योग सगळ्यांना प्राप्त झाले. मलाही त्यांच्या दर्शनाचा योग आजच्या या शुभमंगल प्रसंगी प्राप्त झाला. आपल्या या अखंड हरिनाम सप्ताहाची असंच दिवसेंदिवस वृद्धी व्हावी आणि एक ना एक दिवस जसं कानोबराय भगवंताला प्रेम मागतात ते प्रेम आपणाला प्राप्त करून घ्यायची संधी, तशी बुद्धी, तसा अधिकार आणि तशी भगवंताची कृपा आपल्यावर व्हावी एवढीच एक मर्यादित अपेक्षा भगवंताच्या चरणी ठेवून माझ्या वाणीला विराम देतो. तुकाराम 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 विठाल जय जय विठाल जय विठाल जय जय विठाल श्री ज्ञानदेव तुकाराम कुंडली कवन जय हरी विठ्ठल.